आंबेडकर साहेबांचा, डॉक्टर आंबेडकर साहेबांचा, राजरत्न आंबेडकर साहेब आगे बढ़ो, राजरत्न आंबेडकर आगे बढ़ो। विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब प्रियदर्शी महान राजा सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, संत कबीर, गुरु रविदास जी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो। मंचावर उपस्थित पूज्य भदंत धम्मसार थेरोजी, मंचावर उपस्थित पूज्य भंते सुमेध नागसेनजी, मंचावर उपस्थित सर्वच भिक्खू संघ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सुनील जी गायकवाडजी, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री संभाजीराव पाटील निलंगेकरजी, मंचावर उपस्थित सर्वच प्रमुख पाहुणे आणि आज या कार्यक्रमाचे आयोजक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निलंगा जिल्हा लातूर या कमिटीचे सर्वच पदाधिकारीगण, कारण सगळ्यांची नावं मला वाटतं गायकवाड साहेबांनी घेतलेली आहे, मी पुन्हा रिपीट करत नाही। आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। माझं आजचं भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना तथागत बुद्ध यांच्या 2569व्या जयंतीच्या मी तुम्हा सर्वांना मंगलकामना देतो, वैशाख पौर्णिमेच्या मंगलकामना देतो। आणि आज आपण भारतीय संविधानाचं संविधान सन्मान सभा ही सभा आपण सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त। मी कालच व्हिएतनाम या ठिकाणाहून संयुक्त राष्ट्राची बौद्ध परिषद होती, ती परिषद अटेंड करून जवळपास एक आठवडाभर ती परिषद चालली आणि कालच इकडे आलो। व्हिएतनाम हा 2 भागांमध्ये विभागलेला देश होता, एकच देश पण 2 भाग होते आणि दोन्हीही आपसात लढत होते आणि आपसात लढून त्यांची बरीच नाश त्या देशाचा झाला होता आणि मग त्यांचं मला वाटतं 1974 ला युनिफिकेशन झालं, एकत्रित झालं। व्हिएतनामच्या लोकांनी ती परिषद आयोजित करत असताना त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये ही माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की देशाच्या उभारणीसाठी त्यांनी त्यांची पारंपरिक जी दुश्मनी होती ती विसरून ते एकत्र आले आणि आज एक 80 वर्षाच्या कालखंडामध्येच, एक 75 वर्षाच्या कालखंडामध्येच आज तो देश जगाच्या पटलावर आहे, आज जगाच्या पटलावर आहे। ही माहिती मी याच्यासाठी सांगतोय, हीच अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देत असताना 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेचं जे शेवटचं सत्र आहे त्या सत्रामध्ये भाषण देत असताना बाबासाहेबांनी सांगितलं, काय आमच्यामध्ये असलेली पारंपरिक भेदभाव, दुश्मनी आम्ही ती विसरायला तयार आहोत का? आम्हाला आमचं जुनी जी काही दुश्मनी असतील, ब्राह्मण, शूद्र, मराठा, अशा पद्धतीचा जो वाद आहे तो आम्हाला विसरावा लागेल आणि देशाच्या उभारणीसाठी आम्हा सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागेल। ही बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 ला हे भाषण देताना सांगितलं। सखोल भाषण अवेलेबल आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये। बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आजही आम्हाला दिशादर्शक आहे प्रत्येक भारतीयाला। मी मूळ मुद्द्याकडे येण्यापूर्वी आजच्या पिढीला कदाचित हे ठाऊक नसेल की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यासाठी किती संघर्ष करावा लागला। जुन्या पिढीला हे माहित आहे, कारण त्यांनी ती पुस्तकं वाचलेली आहेत, त्यांना तो इतिहास माहित आहे, परंतु आजच्या पिढीला तो इतिहास माहिती नाही। मग त्यांना काय वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्यासाठी रेड कार्पेट घालून बाबासाहेबांना आमंत्रित करण्यात आलं होतं की काय? आम्ही बघतो अनेक ठिकाणी, म्हणजे मी राहुल गांधींचं एक भाषण टीव्हीवर चालू होतं
आता राहुल गांधींचं भाषण म्हणा, मोदींचं भाषण म्हणा, टीव्हीवर एका मिनिटात अख्ख्या देशभर जात आणि मग एका मिनिटात देशभर गेल्यानंतर चुकीचीच माहिती आमच्या लोकांकडनं फॉलो होते. राहुल गांधींचं म्हणणं त्यांच्या भाषणातून होतं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये घेतलं म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान निर्माण करू शकले, असं भाषण त्यांनी केलं. आता आमच्या नवीन पिढीला काय वाटेल की खरंच गांधी परिवार इतका उदार होता का की बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमॅन त्यांनी येऊन घरात येऊन बोलवून नेलं आणि बाबासाहेबांना चेअरमॅन केलं. हे आमच्या नवीन पिढीला कळावं म्हणून मी पुन्हा एक डिस्क्लेमर देतो. जसं एखादा पिक्चर एखादी सिरियल सुरू होत असताना आधी डिस्क्लेमर येतो, म्हणून मी एक डिस्क्लेमर देतो. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही आणि कोणत्याही पक्षाचा विरोधकही नाही. मी जी काही माहिती देणार आहे ती न्यूट्रल आहे, जो इतिहासात झालंय ते आहे. म्हणून काही लोकांना वाटेल की हा गांधीच्या विरोधात बोलतोय का मोदीच्या विरोधात बोलतोय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु जे इतिहासात घडलं ते मी सांगायचा प्रयत्न करतो. बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधान सभेमध्ये जाऊ नये म्हणून प्रयत्न झालेले आहेत. हे आमच्या नवी पिढीला कदाचित माहिती नसावं. आम्हा लोकांना काय सांगितलं जातं की आम्ही बाबासाहेबांना संविधान सभेचं ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमॅन आम्ही बनवलं, परंतु तेच लोक बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. मुंबईतून ज्या वेळेस इंग्रजांचं सेकंड वर्ल्ड वॉर नंतर कंबरड मोडलं आणि ते या देशाला स्वातंत्र्य द्यायला तयार झाले, त्यावेळेस बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही असंच या देशाला स्वातंत्र्य देऊन जाऊ शकत नाही. या देशाचं नियोजन कसं करणार आहात ते आधी ठरवा. या देशाची नियोजन कसं होणार. आणि मग इंग्रजांना वाटलं की हो बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत ते बरोबर आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की इंग्रजांच्या राज्यात आमचं ज्यांना बोलणं खटकतं ते तुम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत काय करतील, आणि म्हणून आम्हाला अशा लोकांच्या भरोशावर ठेवून जाऊ नका. आणि मग इंग्रजांनी या देशाचं एक संविधान निर्माण करण्याचा निर्णय घेतला की ठीक आहे, आम्ही गेल्यानंतर हा देश कसा चालेल हे जोपर्यंत तुम्ही आम्हाला तयार करून देत नाही, त्याचा संहिता त्याचं संविधान जोपर्यंत तुम्ही आम्हाला तयार करून देत नाही तोपर्यंत आम्ही स्वातंत्र्य देणार नाही. आणि मग 9 डिसेंबर 1946 ला या देशाच्या संविधान सभेचं पहिलं सत्र सुरू झालं. त्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी त्या संविधान सभेला निवडणूक पद्धतीने कुणाला पाठवायचं त्याची निवडणुका जाहीर झाल्या. 298 मेंबर्सची ती संविधान सभा होती. 298 मेंबर्स निवडून पाठवायचे होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतून तयारी सुरू केली की मी संविधान सभेमध्ये गेलो पाहिजे, कारण मी जर गेलो नाही तर माझ्या लोकांना सेफगार्ड सुरक्षा कवच मी तयार करू शकणार नाही. बाबासाहेबांचं हे स्पीच आहे. बाबासाहेब सुरुवातीला काय म्हणतात की सुरुवातीचा माझा प्रयत्न होता की मी केवळ माझ्या लोकांसाठी या संविधान सभेमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु या संविधान सभेत आल्यानंतर मी केवळ माझ्या लोकांचा विचार केला नाही, मी भारताचा विचार केला आणि म्हणून मी आज अशा पद्धतीचं संविधान निर्माण करू शकलो. बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये जाण्याचा हेतू होता की कमीत कमी या संविधान सभेत गेल्यानंतर मी माझ्या लोकांसाठी एक सुरक्षा कवच तरी तयार करू शकेन. आणि मग बाबासाहेबांनी मुंबईतून ज्यावेळेस संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी सुरू केली, पटेल बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना म्हणाले की बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो. हम आपको बताने के लिए आए हैं, संविधान सभा के दरवाजे ही नहीं खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है. हम आपको संविधान सभा में आने ही नहीं देंगे. बाबासाहेब आंबेडकरांना हे सांगण्यात आलं होतं की संविधान सभेचे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत, या संविधान सभेत आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. आणि शेवटी बाबासाहेबांची ही व्यथा पश्चिम बंगालच्या लोकांनी ओळखली आणि मग पश्चिम बंगालमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं. बघा कुठं, मी पश्चिम बंगालच्या त्या क्षेत्रातही जाऊन आलो जिथून बाबासाहेब निवडून संविधान सभेत गेले. त्या भागातही जाऊन आलोय. कुठं मुंबई, कुठं पश्चिम बंगाल. आज तो जो भाग, ज्या भागातून बाबासाहेब निवडून आले, तो भाग आज भारताचा भागही नाहीये.
अशा ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले आणि 9 डिसेंबर 1946 1946 पहिलं सत्र ज्यावेळेस सुरुवात झाली, विचार करा, आता हा सभागृह आहे तसाच तो सभागृह 298 मेंबरचं सभागृह. मी ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचे हे सगळे एक दिवसाच्या घडामोडी वाचत होतो, तर पहिल्या दिवसाची घडामोड अशी आहे की नेहरूंनी एक 14 मुद्द्यांचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. 2-4 मुद्दे त्याच्यावर बहुमताने निर्णय झाला, बाकीच्या मुद्द्यांवर गदारोळ सुरू झाला. आता संविधान सभेचं कामकाज कसं चालायचं? 298 मेंबर्सला बोलायचं आहे तर प्रत्येकाला 5 मिनिटं 10 मिनिटं अशी वेळ दिलेली असायची आणि प्रत्येकाला कधी बोलायचंय तर वेळ निश्चित करून दिलेला असायचा. नेहरूंना ज्यावेळेस बोलायची संधी मिळाली, 2-4 मुद्दे त्यांचे बहुमताने पास झाले आणि बाकीच्या मुद्द्यांवर गदारोळ सुरू झाला. आणि आज आपण बघतो संसदेत गदारोळ सुरू झाला ते कशा पद्धतीने हमरातुमरीवर उतरतात, त्याच पद्धतीचा माहोल असेल. अशा गोंधळात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांना उभं केलं की बाबासाहेब आता तुम्ही बोला. बाबासाहेब काय म्हणतात माहित आहे? पहिलंच बाबासाहेबांचं ओपनिंग स्पीच. बाबासाहेब काय म्हणतात? एकतर आज माझा बोलायचा दिवस नाही, माझा दिवस उद्या आहे आणि एवढ्या गोंधळात तुम्ही मला उभं करताय, एवढ्या गोंधळात उभं करताय तरी पण मी बोलतो. आणि मग बाबासाहेबांना 10 मिनिटाची वेळ दिली होती. 10 मिनिटं कधी उलटून गेली, त्या 10 मिनिटाचा अर्धा तास झाला. गोंधळ घालणारा सभागृह चिडीचूप झाला आणि बाबासाहेब काय बोलतात तिथे कान देऊन ऐकू लागत. जसही बाबासाहेब त्यांच्या आसनावर बसले, सगळ्या सभागृहाने टाळ्याच्या कडकडात बाबासाहेबांचं स्वागत केलं. त्या टाळ्यांमध्ये एक संदेश होता. त्यावेळेस बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन नाही आहेत, बाबासाहेब साधे मेंबर आहेत, 298 मेंबर्स पैकी एक. पण त्या टाळ्यांच्या कडकडामध्ये एक संदेश होता की आम्हा 298 मेंबर्स पैकी एक या सभागृहामध्ये व्यक्ती अशी उपस्थित आहे की संपूर्ण सभागृहाचं काम एकटी व्यक्ती पार पाडू शकते, अशी व्यक्ती आमच्याकडे आहे. आणि मग बघता बघताही नाही, बाबासाहेब आंबेडकरांना त्या संविधान सभेचं सदस्य राहता येऊ नये म्हणून ज्यावेळेस फाळणी झाली, बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ जिथून बाबासाहेब निवडून आले होते तो पाकिस्तानला दिला. आता डोळ्यासमोर वर्ल्ड मॅप आणा, कुठं भारत, कुठे पाकिस्तान आणि कुठं पश्चिम बंगाल. पण केवळ पश्चिम बंगाल मधले तेवढं क्षेत्र हे पाकिस्तानला दिलं. का? तर बाबासाहेब भारताच्या संविधानाचे सदस्य राहू नये, भारताच्या संविधान सभेचे सदस्य राहू नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ हा पाकिस्तानला देण्यात आला. ज्यांनी बाबासाहेबांना निवडून आणलं होतं ते पाकिस्तानला निघून गेले, पण बाबासाहेब हे पाकिस्तानात गेले नाही. बाबासाहेबांनी इंग्रजांना सांगितलं की हे माझ्यासोबत या लोकांनी धोकेबाजी केलेली आहे आणि म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि मग इंग्रजांनी नेहरूंना सांगितलं की तुम्हा लोकांना जर स्वातंत्र्य हवं असेल तर जोपर्यंत डॉक्टर आंबेडकरांना तुम्ही संविधान सभेवर पुन्हा निवडून आणत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही. आता नेहरूची मजबुरी झाली की बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणावंच लागणार आहे. जर आम्ही बाबासाहेबांना भारताच्या संविधान सभेत निवडून आणलं नाही तर इंग्रज आम्हाला स्वातंत्र्य देणार नाहीत. आणि मग नेहरूंनी त्यांच्या एका सदस्याला सांगितलं, बाबा रे तुझी सीट खाली कर, तू राजीनामा दे. आणि राजीनामा दिलेली सीट ही बाबासाहेबांना दिली. आज या गोष्टीचा प्रचार राहुल गांधी काय करतायत? बाबासाहेबांना आम्ही निवडून आणलं. काय हा इतिहास ऐकल्यानंतर समजल्यानंतर तुम्ही हा दावा करू शकाल का की बाबासाहेबांना गांधी परिवारानं संविधान सभेवर निवडून आणलं? पण केवळ एक शेवटचं इन्सिडेन्स लोकांना सांगायचा की बाबासाहेबांना तर आम्ही आमची खुर्ची दिली होती. हे अशा पद्धतीचा इतिहास तोडून मोडून सांगण्याचं काम आज मीडियाच्या माध्यमातून होतं. म्हणून मी ही आजच्या पिढीला की बाबासाहेबांना संविधान लिहिणं म्हणजे पायघड्या घालून आमंत्रण देण्यासारखं नव्हतं. बाबासाहेबांना संविधान लिहिताना अनेक संघर्ष करावा लागलेला.
बाबासाहेब एक एक आर्टिकल तयार करायचे, एक एक आर्टिकलला 9-9 दिवस जायचे. बाबासाहेबांची शारीरिक परिस्थिती नव्हती आणि ज्या लोकांवर ही जबाबदारी सोडण्यात आली होती, कुणी लंडनलाच निघून गेलं, कुणी आजारीच पडलं आणि मग हे सगळं काम बाबासाहेबांवर आलं. हे संपूर्ण इतिहास तुम्हाला 25 नोव्हेंबरच्या भाषणात मिळेल. आणि मग बघता बघता बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन झाले आणि चेअरमॅन झाल्यानंतरही बाबासाहेब ज्यावेळेस संविधान देतायत, विचार करा ही एवढी विपरीत परिस्थिती. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या देशाच्या संविधानाला तयार करण्यासाठी लागलेला आहे. जवळपास 11 सेशन्स याचे झाले आणि 11 सेशन्स पैकी 7 सेशन हे जे आपण प्रिएम्बल वाचलं, ज्याला आपण उद्देशिका म्हणतो, 7 सेशन फक्त उद्देशिका काय असेल हे ठरवण्यावर होते. 11 सेशन्स पैकी 7 सेशन की या देशाच्या संविधानाचं मूळ उद्देश काय आहे हे ठरवण्यावर गेलं. आणि काय उद्देश आमचा? मुळात हे संविधान आम्हाला प्रधानमंत्र्याने दिलं नाही, हे संविधान आम्हाला राष्ट्रपतीने दिलेलं नाही, हे संविधान आम्हाला कलेक्टरने दिलेलं नाही, एसपीने दिलेलं नाही, आमदारानं, खासदारानं, मंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं हे संविधान आम्हाला कुणीही दिलं नाही. हे संविधान कुणी दिलंय? वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, आम्हीच आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला कोणत्या प्रधानमंत्र्याची, आम्हाला कोणत्या राष्ट्रपतीची हे संविधान वाचवण्यासाठीची गरज नाही. हे संविधान आमचं आहे. हे कोणी प्रधानमंत्री आम्हाला देत नाहीये. याच्यावर डिस्कशन झालं की कुणाला साक्षी ठेवून करावं. देवाला, अल्लाला, बुद्धाला, क्राइस्टला, गुरु नानकला कुणाला साक्षी ठेवून करावं? बाबासाहेबांनी सांगितलं कुणाला नाही. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक यांना साक्षी ठेवून द्यावं. आणि म्हणून या संविधानाचा मूळ उद्देश आज आपण त्याच्यापासून कुठेतरी भटकत चाललेलो आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, आमचं काम काय आहे? संविधानाचं काम काय आहे? फक्त 4 गोष्टी प्राप्त करायच्या आहेत आम्हाला. फक्त 4 गोष्टी: जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी. न्याय. न्याय पण कोणता? ही सिक्वेन्स दिलेली आहे बाबासाहेबांनी: सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. ही सिक्वेन्स कोणी दिली आहे माहित आहे? ज्यांनी फ्रान्सचा, ऑस्ट्रेलियाचा, कॅनडाचा, युएसचा, अनेक देशांच्या संविधानाचा बारकाईने अभ्यास केलाय. त्या संविधान सभेला संविधान निर्माण करण्याला किती दिवस लागली, किती त्यांची सत्र भरली, किती डिबेट झाल्या, हे सगळं ज्यांना अभ्यास ज्यांनी केला त्यांनी ही सिक्वेन्स ही तयार केलेली आहे की आम्हाला पहिल्या क्रमांकावर काय प्राप्त करायचंय? न्याय, जस्टिस. कोणता न्याय? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय व राजनैतिक न्याय. पण आजपर्यंत आम्ही ही मूलभूत पहिलीच गोष्ट आम्ही प्राप्त करू शकलेलो नाही. आजही आम्हा लोकांना सामाजिक न्याय नाही. काल परवाचीच गोष्ट असेल, गुजरातमध्ये आजच आत्ताच्याच घडीला लग्नाच्या एका वरातीत एकाच त्याच अनुसूचित जातीच्या वराला विटेने मारण्यात आलं, त्याला उतरवण्यात आलं. का? तर तुला गोडीवर बसण्याचा अधिकार नाही. काय आजही या देशात आम्हाला सामाजिक न्याय आहे? अजूनही आम्हाला सामाजिक न्याय नाही. सामाजिक न्याय कधी प्राप्त होईल? 1936 ला बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळ या मंडळाच्या आमंत्रणावर बाबासाहेब आंबेडकर तिथे जाणार होते. लाहोर त्यावेळेस भारताचाच भाग होता. परंतु काही कारणास्तव ती सभा आयोजकांनी कॅन्सल केली, कारण त्यांना बाबासाहेबांची मतं ही खूपच आक्रमक वाटत होती आणि म्हणून त्यांनी ती सभाच कॅन्सल केली. मग बाबासाहेबांनी विचार केला, सभेसाठी तयार केलेलं भाषण आता याचं काय करावं? म्हणून बाबासाहेबांनी पुस्तक रूपी ते भाषण लोकांमध्ये वाटून टाकलं. ते भाषण आज बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण भारताला कास्टलेस कसं करता येईल त्याचं ब्लूप्रिंट आहे. त्या भाषणाचं नाव आहे अॅनिहिलेशन ऑफ कास्ट. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट. ह्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात
की आम्हाला जर एक सामाजिक न्याय उभा करायचा आहे, समाज कधी तयार होतो? ज्या समाजामध्ये जाती नसतात त्याला समाज म्हणतात. मग आज आम्ही भारतीय समाज म्हणून उभे आहोत का? आता भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे. बाबासाहेब काय म्हणतात मग ते 25 नोव्हेंबरला, जे घर धुबंगलेलं असेल ते घर कधीही उभं राहू शकत नाही. आज एकीकडे पाकिस्तानचे हल्ले आपल्यावर होत आहेत, दुसरीकडे आपल्यातलीच लोक अजूनही, मी काल परवा बघितलं, काही विद्यार्थी पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर काढलेले ते पुसत होते की नको, त्या देशाचा अपमान नको. म्हणजे आज आपल्यामध्येच अशी काही लोक आहेत जी या देशाला विकण्याचं काम करतात. आज बरीच मंडळी तुम्हाला RSS ची सापडतील जी भारताची माहिती ही पाकिस्तान किंवा आपल्या दुश्मन देशाला विकताना त्यांचे पकडलेलेचे पुरावे टीव्हीवर दाखवण्यात आलेले आहे. म्हणजे आजही बरेच भारतामध्ये अशी लोक आहेत. हे बाबासाहेबांनी उदाहरण दिलं होतं की या देशाला लोकशाही कधी माहित नव्हती असं नाही. या देशातही लोकशाही होती. हा देश पहिल्यांदा गुलाम झाला असं नाही, अनेक वेळा गुलाम झालेला आहे. आणि गुलाम करण्यासाठी, या देशाला गुलाम करण्यासाठी भारतातल्याच लोकांनी परदेशी आक्रमणकर्त्यांना या देशात आमंत्रण दिलेलं आहे. आणि म्हणून ही प्रवृत्ती, भारतामध्ये असलेली ही प्रवृत्ती आपल्याला नष्ट करावी लागेल. अन्यथा हा देश जर पुन्हा गुलाम झाला तर पुन्हा याला स्वातंत्र्य मिळणं कठीण आहे. हे बाबासाहेबांनी त्यावेळेस आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे संविधान सभेच्या त्या शेवटच्या भाषणामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय प्राप्त करण्यासाठी आम्हाला जातीतून बाहेर पडा म्हणून सांगितलेलं आहे 1936 ला. बाबासाहेब म्हणतात, ऍज अ हिंदू हे माझं शेवटचं भाषण असणार होतं, परंतु ती सभाच झाली नाही म्हणून ते भाषण मला डिलिव्हर करता आलं नाही. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की आम्हाला असा धर्म शोधून काढावा लागेल ज्याच्यामध्ये जाती नाहीत. 1936 ला केलेलं भाषण बाबासाहेबांनी 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते खरं करून दाखवलं. बाबासाहेबांना अनेक धर्मांच्या ऑफर्स होत्या, इस्लामच्या होत्या, ख्रिश्चनिटीच्या होत्या, सिख धर्माची होती. आणि हे सगळे धर्म एस्टॅब्लिश रिलिजन्स आहेत त्या काळातली, आजही एस्टॅब्लिश्ड. मुसलमानांनी जमिनी देऊ केल्या, ख्रिश्चनांनी जमिनी देऊ केल्या, सिखांनी तर सोन्याच्या रथातून बाबासाहेबांची मिरवणूक काढली की आमचा धर्म स्वीकारा, तुमच्या लोकांना आम्ही पाहिजे तर शाळा देतो, कॉलेजेस देतो, जमिनी देतो, सगळं देतो, पण आमचा धर्म स्वीकारा. एवढे सगळे एस्टॅब्लिश रिलिजन्स बाबासाहेबांना पायघड्या घालून आमंत्रण करत असताना बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारला माहित आहे? जो या देशातून नष्ट झालेला आहे, ज्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या देशात कुणी उरलेलंच नाही. या देशामध्ये बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी एक बौद्ध भिक्षूही सापडला नाही. शेवटी बर्माहून बाबासाहेब आंबेडकरांनी महास्तवीर चंद्रमणी यांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी येऊन बाबासाहेबांना भारताच्या बाहेरून येऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? एवढे पैसे, सोन्याच्या रथातून मिरवणूक, जमिनी, कॉलेजेस, स्कूल सगळं देऊ करत असताना बाबासाहेबांनी हे एस्टॅब्लिश रिलिजन्स न स्वीकारता एक लुप्त झालेला धर्म, नष्ट झालेला धर्म पुनर्जीवित का केला असेल माहित आहे? 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी याचं उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणतात, आमचा लढा पैशांसाठी नाही, आम्ही तुमच्या शाळा, महाविद्यालय, जमिनी, सोन्यासाठी नाही लढत आहोत. आम्ही झगडतोय ते आत्मसन्मानासाठी, सेल्फ रिस्पेक्ट साठी, आणि तो आत्मसन्मान मला बुद्धाच्या धर्मात मिळणार आहे. म्हणून बाबासाहेबांनी एक कास्टलेस धर्म स्वीकारला की या धर्मात येत असताना अशा पद्धतीने या की ज्या पद्धतीने एखादी नदी महासागराला जाऊन भेटते. ती कृष्णा नदी असेल, गोदावरी असेल, गंगा असेल, कोणत्याही नद्या जर महासागरात गेल्यानंतर कोणी हे सांगू शकेल का की हे गंगेतलं पाणी आहे,
हे गोदावरीचं पाणी आहे, हे यमुनाचं पाणी आहे. बाबासाहेब म्हणतात या बौद्ध धर्मात येत असताना अशा पद्धतीने या की तुम्ही कोणत्या जातीतनं आलात, कोणत्या धर्मातनं आलात हे कोणालाही कळता कामा नये, कोणी ओळखता कामा नये की हा महारांपैकी आलाय का मांगाचा आलाय की ब्राह्मणाचा आलाय. अशा पद्धतीने बौद्ध धर्मात या, त्याशिवाय एक कास्टलेस सोसायटी तयार होणार नाही. आणि म्हणून सामाजिक न्यायाची जर लढाई आपल्याला लढायची असेल, या देशाच्या लोकांना लढायची असेल, तर आधी आम्हाला जात ही सोडावी लागेल. आज मला असं वाटतं की मंचावर उपस्थित मी कुणाची जातही विचारलेली नाही, धर्म विचारला नाही. का माहित आहे? आणि तुम्ही जरी विचारत असाल, याच 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात बाबासाहेब एक लाईन वापरतात, कास्ट इज अँटी नॅशनल. जात ही राष्ट्रविरोधी आहे. मग जर तुम्ही जात विचारत असाल तर तुम्ही राष्ट्रविरोधी नाही का? मला कधी कधी वाटतं, आज आपण अनेक उदाहरण बघितलं असेल, कुणी महार बोललं तर अॅट्रॉसिटी होते, कुणी पंजाबमध्ये चमार बोललं तर अॅट्रॉसिटी होते की मला जातीवाचक शिवी दिली. मग जर एखाद्या ब्राह्मणानं आम्हाला महार बोललं, ए तू महार आहेस, जर ब्राह्मणावर अॅट्रॉसिटी होते, मग आम्हाला स्वतःवर किती वेळ अॅट्रॉसिटी करावी लागेल? आम्ही रोज आमच्या जातीचा उद्धार करत असतो. मी चांभार आहे, मी ढोर आहे. मी एक उदाहरण बघितलं होतं, ती तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये ती बबिता म्हणून एक कॅरेक्टर आहे, तिने एक लाईव्ह करताना ती बोली, मुझे आज शाम को एक कार्यक्रम में जाना है, मुझे तैयार होना पड़ेगा, अगर मैं तैयार नहीं हुई तो मैं भंगी लगूंगी. मग भंगी समाजानं तिच्यावर अॅट्रॉसिटी केली की तू आमच्या जातीचा अपमान केला, मी भंगी लगूंगी असं बोलून आमचा अपमान केला. मग विचार करा, जर एक बाई स्वतःला भंगी म्हणत असेल तर तिच्यावर अॅट्रॉसिटी होते, मग भंगी लोकांनी स्वतःला भंगी बोलल्यावर किती अॅट्रॉसिटी झाली पाहिजे? या जाती आम्हाला सोडावे लागणार की नाही? महार, मातंग, चांभार, ढोर, कमीत कमी जे बौद्ध झालेत, मी हिंदूंचं नाही सांगणार, तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु जे बौद्ध आहेत, या बौद्ध धर्मात जाती नाहीत. आता जातीनिहाय गणना सुरू होईल, जातनिहाय गणना सुरू होईल. जात ही या देशाचं अस्तित्व, हे एक रियालिटी आहे, त्यामुळे मी त्याला नाकारत नाही. परंतु ऍज अ बुद्धिस्ट मला लोक विचारतात, मग आता आपण जात लिहायची की नाही लिहायची? अनेक याच्यामध्ये लीडर्स उतरतात की नाही जात लिहिली पाहिजे. मलाही विचारतात जात लिहायची की नाही लिहायची. मी म्हणतो मला नका विचारू, बाबासाहेबांनी तुम्हाला काय सांगितलंय ते 1956च्या भाषणात आहे, तुम्ही ते रेफर करा आणि बाबासाहेब काय सांगतात त्या पद्धतीने लिहा. पण आमच्यामध्ये अनेक विचारवंत आहेत जे जात लिहा म्हणणारा एक वर्ग आहे आणि जात लिहा नका लिहू म्हणून म्हणणारा एक वर्ग आहे. मग आता बौद्धांनी करावं काय? आता या 2-3 महिन्यात तुम्हालाही तुमच्या दारावरही लोक येतील. मग बौद्धांनी काय करावं? बाबासाहेब आंबेडकरांनी, आता मला एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपण जात का लिहितोय? कारण आरक्षण मिळावं, आरक्षित नोकऱ्या मिळाव्या आणि स्कॉलरशिप्स मिळाव्या. त्यासाठी आपल्याला जातीनिहाय कास्ट बेस्ड जे रिझर्वेशन आहे त्याचा लाभ घेता यावा. दुसरा माझा प्रश्न आहे, निर्मला सीतारामन या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी संसदेत उभं राहून हे भाषण केलेलं आहे की आम्ही येणाऱ्या 2 वर्षात सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स विकणार आहोत. सगळ्या पब्लिक सेक्टर्स, मग ती BHEL असेल जी तुमचे रेल्वेज बनवते, ट्रेन्स बनवते, तुमची इंडियन रेल्वेज असेल, पोस्ट असेल, बँक्स असतील, या सगळ्या 2 वर्षात प्रायव्हेट होणार आहेत. आता मला सांगा 2 वर्षात किंवा 5 वर्षात किंवा 10 वर्षात हे सगळं जर प्रायव्हेट झालं तर आरक्षित नोकऱ्या तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत का? याचं उत्तर पण निर्मला सीतारामनजींनी दिलेलं आहे. हा प्रस्ताव ठेवल्यानंतर विरोधी पक्षाने प्रश्न केला की ठीक आहे, मग प्रायव्हेट सगळं झाल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असेल का? निर्मला सीतारामनने सांगितलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन असणार नाही. याचा अर्थ पब्लिक सेक्टर विकली जाणार आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन नाही.
म्हणजे रिझर्वेशन कुठे आहे? फक्त आर्टिकल 340 मध्ये, संविधानामध्ये. इम्प्लिमेंट आहे का? नाही. त्याच संविधानामध्ये अजून एक आर्टिकल आहे 21C. 21C सांगतो की 6 वर्षाच्या मुलापासून तो पीजी पर्यंत जाईपर्यंत शिक्षण हे केवळ आणि केवळ राज्याची जबाबदारी राहील. दुसऱ्या कोणीही शिक्षण द्यायचं काम करायचं नाही. नीता अंबानीची झी लेटेरा नको, त्या काय दुसरं नाव आहे तो अदानीची लॉर्ड माउंट नको, कॅम्ब्रिज नाही, ऑक्सफर्ड नाही, कोणीच या देशामध्ये शिक्षण द्यायचं काम करायचं नाही. शिक्षण फक्त राज्य सरकार देतील. हा कायदा आहे संविधानामध्ये. लागू आहे का? आहे का लागू? शिक्षण आता कोण देत आहे? झी लिटेरा, कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड, पोद्दार. पहिलीच्या मुलाची फी आज जवळपास 3.5 लाख रुपये आहे. या स्कूल्स आणि प्री स्कूल्स मध्ये जर तुमच्या मुलांना टाकायचं असेल 3.5 लाख रुपये बेसिक आहे. आर्टिकल 21C सांगतो राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशाच तुमचं 340चं होणार आहे. आरक्षण संविधानात आहे, ते लागू कुठेही नसणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. याच उदाहरणाला घेऊन बाबासाहेब म्हणाले रिझर्वेशन सूर्य आणि चंद्र असेपर्यंत राहणार नाहीये. हे मी माझ्या खिशातलं कोट करत नाहीये, कुणीही रेफर करू शकता, व्हॉल्यूम 18 पार्ट 3. बाबासाहेब म्हणतात सूर्य चंद्र असेपर्यंत आरक्षण राहणार नाही, आणि जो पती जगणारच नसेल त्याच्या नावचं मंगळसूत्र का घालावं? म्हणजे काय? आम्हाला माहित आहे की हा समोरचा नवरा मुलगा 10 दिवसाने मरणार आहे. कोणीतरी मुलगी देईल का तुमची, की जिला माहित आहे की मुलगा 10 दिवसात कॅन्सरने मरणार आहे, त्याला आपली मुलगी आपण कोणी देऊ का? नाही देणार. मग जो मुलगा 10 दिवसाने मरणारच आहे त्याच्या नावचं मंगळसूत्र आम्ही का घालावं? मग जे आरक्षण कधी ना कधी, आज नाही, उद्या नाही, 1 वर्षाने नाही, 2 वर्षाने, 10 वर्षाने जरी संपत नसणार आहे, मग ते आरक्षण 10 वर्षाने संपणार आहे. त्यासाठी मी आत्ताच माझ्या गळ्यात महार म्हणून ताईत का घालू? महार म्हणून, मातंग म्हणून, चांभार म्हणून, ढोर म्हणून मी या गळ्यामध्ये माझं हे नावाचं हे लेबल लावून का हिंडू? हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. आणि बौद्ध म्हणूनही बाबासाहेब काय म्हणतायत, असा विचार करू नका की आरक्षण तुमचं संपलं. बौद्ध म्हणूनही तुम्हाला बरंच काही, मी या माझ्या कोटाच्या खिशामध्ये हे सगळे अधिकार तुमच्यासाठी सुरक्षित ठेवलेले आहेत, तुम्ही कदापि घाबरू नका म्हणून. आता आमचं काम काय होतं? 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर आम्हा लोकांचं काम काय होतं की बौद्ध म्हणून आम्हाला काय काय फॅसिलिटीज आहे हे शोधून काढणं. पण आपण काय करतोय? महार म्हणून आम्हाला काय काय फॅसिलिटी आहे त्याच्यावर क्लेम करतोय. बौद्ध म्हणून आम्ही एकही फॅसिलिटी या देशात घेत नाही आहोत. त्याच 1956च्या स्पीच मध्ये बाबासाहेब काय म्हणतात, आता बस झालं, घरातल्या घरात आता खूप झालं, भारतातल्या भारतात खूप झालं, आता बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. तुम्हाला तुमच्यावर या देशात जर काही अन्याय झाला, अत्याचार झाला, कुणाकडे जाल? SP कडे, पोलीस स्टेशनमध्ये, कलेक्टरकडे, आमदारांकडे, खासदारांकडे, मुख्यमंत्र्याकडे, प्रधानमंत्र्याकडे, जास्तीत जास्त राष्ट्रपतीकडे. आणि हेच अन्याय करत असतील तर मग कुणाकडे जाल? बघा, हा जो संविधान आहे, एक गोष्ट अजून तुम्हाला संविधानाची सांगतो. बघा, ही जी तत्व आहेत ना, न्याय, श्रद्धा, स्वातंत्र्य, समानता, या फिलॉसॉफीवर बाबासाहेब आंबेडकरांना आत्ताच्या भाषेमध्ये ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळेस जस्टिस, इक्वलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी, त्यावेळच्या लोकांनी बाबासाहेबांवर आरोप केला की बाबासाहेबांनी हे तत्व फ्रेंच रिव्होल्युशन मधून कॉपी केलेले आहे, चोरलेले आहे. बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला या संविधान सभेच्या शेवटच्या अध्यक्ष भाषणात बाबासाहेब म्हणाले, मूर्ख आहेत ती लोक
जी लोक माझ्यावर असा आरोप करतायत की मी ही तत्व फ्रेंच रिव्होल्युशन मधनं घेतली, मी ही तत्व फ्रेंच रिव्होल्युशन मधनं घेतली नाही, मी बुद्धाच्या जीवनातनं ही तत्व घेतलेली आहे, बुद्धाच्या फिलॉसॉफी मधनं ही तत्व मी घेतलेली आहे. जस्टिस, इक्वेलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी ही तत्व बाबासाहेबांनी बुद्धाच्या तत्वज्ञानातनं घेतलीत. कधी दिलीत? 1949 ला. लागू झालीत 1950 ला. आता मला सांगा, बुद्धाचं हे तत्वज्ञान भारताच्या संविधानाच्या रूपामध्ये आपल्याकडे असतानाही बाबासाहेबांना पुन्हा बुद्ध धम्म घ्यायची काय गरज आहे का? दिला ना ऑलरेडी. संविधानाच्या रूपामध्ये बुद्ध धम्मच दिलेला आहे बाबासाहेबांनी, प्रत्येकाला दिलाय. मग पुन्हा बुद्धाचा धम्म स्वीकारायची काय गरज आहे का? आणि तेही विपरीत परिस्थितीमध्ये. सगळी लोक बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या विरोधात होती. बाबासाहेबांची कार्यकर्ते, जनता नाही, बाबासाहेबांची कार्यकर्ते बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या विरोधात होती की बाबासाहेब दीक्षा घेऊ नका, कारण 6 महिन्यात इलेक्शन्स आहेत. 1957 ला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये इलेक्शन्स होते या देशाच्या. सार्वत्रिक तुमच्या पार्लमेंटरी इलेक्शन्स होत्या, लोकसभेच्या इलेक्शन्स. अशा अवस्थेत बाबासाहेबांना कार्यकर्ते येऊन म्हणाले की बाबासाहेब, जर आज तुम्ही हिंदू धर्माचा त्याग केला तर 6 महिन्यानंतर हिंदू मतं कशी देतील? म्हणून आताच तुम्ही हिंदू धर्माचा त्याग करू नका आणि बुद्ध धर्म स्वीकारू नका. आता हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर हिंदूंची मतं मिळणार नाही आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्धांची मतच नाहीत. आहेत का? बौद्ध पॉप्युलेशनच नाही, त्यामुळे बौद्धांची मतं नाही. म्हणजे एकीकडे हिंदूंचीही मतं नाकारायची आणि बौद्धांची मतं मिळणार नाही. म्हणून बाबासाहेबांची कार्यकर्ते, पॉलिटिकल पार्टीशी प्रेरित असलेली कार्यकर्ते बाबासाहेबांना विनंती करत होते की बाबासाहेब, धम्मदीक्षेचा कार्यक्रम 1 वर्ष पुढे ढकला. बाबासाहेब म्हणाले नाही. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं माहित आहे? तुमच्यापैकी कोणी नाही आलं तरी चालेल, तुमच्यापैकी कोणी नाही आलं तरी चालेल, पण मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं जाऊन उद्या बुद्धाची दीक्षा घेणार आहोत, तुम्ही नाही आलात तरी चालेल. आता विचार करा, कार्यकर्त्यांचं बाबासाहेबांनी ऐकलं असतं तर? कार्यकर्त्यांचं म्हणणं की 1 वर्ष पुढे ढकला. 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. अगदी 1.5 महिन्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 6 दिवस, असे 1.5-2 महिन्याचा कालावधी बाबासाहेबांना मिळाला, एक 7 आठवड्यांचा कालावधी. आणि जर दीक्षा न होता बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं असतं तर आज आम्ही हिंदू म्हणून राहिलो असतो. आणि हिंदू म्हणूनच नाही तर हिंदू म्हणून त्या जातीचंही, कारण माणूस फक्त हिंदू नसू शकतो. हिंदू म्हटलं की एक जातही त्याला असतं. कोणता हिंदू? आणि मग आम्हाला जी जात दिलेली आहे त्या जातीला एक काम पण आहे. आता सध्या तेलंगणाने तो कायदा पास केला, आता महाराष्ट्रात पास होणार आहे वर्गीकरण. ही मागणी आमच्याच लोकांची आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की अनुसूचित जातीला असलेलं आरक्षण आमच्यापर्यंत येतच नाही. हे सगळे हे खाऊन जातात, महार खाऊन जातात, आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून आम्हाला वर्गीकरण हवंय, ABCD हवंय. त्यांचं म्हणणं काय आहे की आज महाराष्ट्रामध्ये 59 कास्ट आहेत, 59 जाती. मग या 59 जातींपैकी फक्त एकाच जातीचं प्रगती झालेली दिसते. त्यांना काय वाटतं की सगळं आरक्षण आम्हीच घेऊन जातो आणि आम्हाला बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षण मिळत नाही, म्हणून आम्हाला वेगळं करा, आमचा टक्का वेगळा द्या. म्हणून आता ABCD तेलंगणामध्ये झालं, आता महाराष्ट्रात होणार आहे. 13% काही जातींना D मध्ये ज्यांची प्रगती झाली त्यांना सगळ्यात लांब. पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही कधी त्या 13% ABCD मध्ये बघितलं नाही. या ABCD, या सगळ्या स्कॉलरशिप्स, नोकऱ्यांमध्ये एकच जातीची लोक का गेली माहित आहे? बाबासाहेबांनी ज्यावेळेस बुद्धाचा धम्म आम्हाला दिला त्या दिवशी फक्त बुद्ध धम्माची दीक्षा झाली नाही, या आमच्या महिला बसल्यात ना, यांना पडणारी स्वप्न पण बदलली. फक्त दीक्षा सुरू होत नव्हती तिथे,
फक्त दीक्षाचे कार्यक्रम सुरू होत नव्हता, या महिलेंना पडणारी स्वप्न पण बदलत होती. दीक्षेच्या पूर्वी आम्ही वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी घेतलेली आहे दीक्षा. ब्राह्मणही होते, कुलकर्णी होते. बाबासाहेबांच्या दीक्षेमध्ये कोण कोण होते सगळ्यांची नावं आहेत. या सगळ्यांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेण्यापूर्वी आम्ही मनुस्मृतीने निवडून दिलेली जी कामं होती ती कामं निमुटपणे करत होतो. महाराजांचं काम काय असायचं? कोणत्याही गावामध्ये जर गुरं ढोरं मेली तर ती ओढून गावाच्या बाहेर घेऊन जायची, त्याची विल्हेवाट लावायची आणि त्याच्यावर जे काही उत्पन्न मिळतंय ते त्यांनी घेऊन खायचं. हे महाराजांचं काम. चांभाराचं काम तेच मेलेलं जनावर साफ करायचं, त्याच्या चपला बुट बनवायची, जे काय मिळकत होईल ती त्याची प्रॉपर्टी. नाव्याचं काम केस कापणं, माळ्याचं काम फुलं वेचणं, हे मनुस्मृतीने दिलेली काम. आता दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर बौद्ध धर्मात जातच नाही. आता जातच नाही म्हटल्यावर महिलांनी स्वप्न काय बघायची? आमच्या महाराच्या स्त्रीला स्वप्न काय पडायची माहितीये दीक्षा होण्यापूर्वी? चांभाराच्या स्त्रीला, नाव्याच्या स्त्रीला काय स्वप्न पडायची? तिचं म्हणणं असायचं, तिचं स्वप्न असायचं की माझं बाळच 5-10 वर्षाचं आहे, याचं पुढं कसं होईल? चांभाराच्या स्त्रीचं स्वप्न असायचं की समोरच्या झाडाखाली तो मोची सगळ्यांची बुटं बनवतो, चपला बनवतो, सगळे पैसे त्यालाच जातात. माझं बाळ जेव्हा मोठं होईल, 20 वर्षाचं होईल, 25चं होईल, तेव्हा तो समोरच्या झाडाखाली बसलेला माणूस म्हातारा झालेला असेल, मरायला टेकलेला असेल, थकला असेल, आणि मग माझं बाळ जाऊन त्या झाडाखाली बसेल, लोकांच्या चपला बुट बनवायचं काम माझ्या बाळाला मिळेल, असं चांभाराच्या स्त्रीचं स्वप्न असायचं. नावाच्या स्त्रीचंही स्वप्न तसंच की माझं बाळच पोटात आहे, समोरच्या झाडाखाली तो नावी बसतो, सगळ्यांची केस कापतो, सगळे उत्पन्न त्यालाच जातं. माझं बाळ जेव्हा मोठं होईल तो समोरच्या झाडाखाली बसलेला नावी मरायला टेकलेला असेल, म्हातारा झालेला असेल, मग माझं बाळ जाऊन त्या झाडाखाली बसेल आणि सगळ्यांची केस कापायचं काम माझ्या मुलाला मिळेल आणि ती पैसे माझ्या घरात येतील. हे जाती जातीत विखुरलेल्या स्त्रियांची स्वप्न असायची. आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला. बौद्ध धम्म घेतल्यानंतर बाबासाहेबांनी लोकांना आदेश केला की यापुढं जातीची ओळख सांगायची नाही. तुम्ही कोणत्या जातीतले, कोणत्या धर्मातले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. महासागरात आलात, बौद्ध म्हणून या देशामध्ये स्वतःचं नाव तयार करा, असं बाबासाहेबांनी त्या दिवशी सांगितलं 1956ला. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आमच्या या जाती जातीत विखुरलेल्या स्त्रियांनी ते जात सोडले आणि मग काय स्वप्न बघायला लागले? तीच स्त्री, दीक्षा होण्यापूर्वीची स्त्री, ती आता स्वप्न काय बघते माहित आहे? माझं बाळ आता पोटात आहे. त्या काळाचं सांगतो उदाहरण. माझं बाळ आता पोटात आहे. या देशाच्या सुप्रीम कोर्टचा जज आज इतक्या वर्षाचा आहे. माझं बाळ जसं मोठं होईल मी याला असा तयार करेन की हा एक दिवस सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या खुर्चीवर जाऊन बसेल. आरक्षण तितकंच आहे. आमची प्रगती, खरी प्रगती ही आरक्षणामुळे झाली नाही. आमची खरी प्रगती ही बुद्धाच्या धम्मामुळे झाली. कारण ते विचारांमध्ये परिवर्तन झालं आणि ते जे मनुस्मृतीने देऊन ठेवलेली कामं होती ती आम्ही नाकारली आणि म्हणून आज आमची प्रगती झालेली दिसते. मी म्हणून सांगत असतो ABCD करणं हे त्याचं पर्याय नाही, हे त्याचं उत्तर नाही. तुम्हाला खरंच जर स्वतःची प्रगती करायची असेल, आणि खरंच केवळ अनुसूचित जातीचीच नाही, या देशाच्या लोकांना जर स्वतःची प्रगती करायची असेल तर त्यांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अन्यथा तुमची प्रगती होणं शक्य नाही. कारण या धर्मामध्ये आम्ही ज्यावेळेस बौद्ध म्हणून वावरतो, आम्ही कुणाचा धर्म बघत नाही, कुणाची जात बघत नाही, कुणाच्या कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान दिल्यानंतर बाबासाहेबांचं एक तेच स्पीच मध्ये बाबासाहेब म्हणतात की संविधान उत्कृष्ट असून चालणार नाही. एखादा कमजोर संविधान जरी असेल ना, निष्कृष्ट दर्जेचा जरी संविधान असेल, पण त्याला चालवणारी लोक जर चांगली असतील तो संविधान चांगला म्हणून साबित होईल.
पण एखादा संविधान चांगला जरी असला, किती जरी उत्कृष्ट असला, पण त्याला राबवणारी लोक जर चांगली नसतील तर संविधान काही कामाचा नाही. विचार करा, डोळ्यासमोर आणा, जी व्यक्ती त्या संविधान सभेत जाण्यासाठी इतका संघर्ष करत होती, स्वतःच शारीरिक परिस्थिती नसताना ज्यांनी हा संविधान निर्माण केला, देताना काय म्हणते की संविधान काही कामाचा नाही. का? कारण हा अशा लोकांच्या हातात चाललाय जी लोक देश संविधानावर चालवणारच नाहीत. मग अशा अवस्थेत कमीत कमी माझ्या लोकांचं काय? ज्या लोकांना मी 2500 वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलंय, हा संविधान जर राबवलाच नाही तर माझ्या लोकांचं काय होईल? तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांची शेवटचं व्यथा काय होती माहित आहे? 1956 ची भाषणं 18व्या खंडात आहे. पहिल्या पानापासून प्रत्येक भाषणात बाबासाहेब एक दुःख व्यक्त करतात की आता माझ्याकडे जास्त आयुष्य राहिलेलं नाही, मी कधी कोलॅप्स होईन मला सांगता येत नाही. काय दुःख आहे माहिती? शेवटचं 18 मार्च 1956 बाबासाहेब आग्र्यामध्ये ढसाढसा रडलेत भाषण देता देता. काय म्हणतात माहित आहे? इतक्या वर्षापासून मी ही मुवमेंट उभी केली, ही चळवळ उभी केली, हा डोलारा उभा केलाय, मला रात्र रात्र झोप येत नाही. काय विचार करू की एवढी मोठी चळवळ आणली, या चळवळीचा मी एकच खांब मला दिसतोय, एकच खांब. उद्या हा खांब पडल्यानंतर माझ्या चळवळीचं काय होईल हे विचार करून मला झोप येत नाही. मी लांब लांब पर्यंत ज्यावेळेस नजर टाकतो त्यावेळेस माझी चळवळ पुढे नेणारा मला एकही तरुण दिसत नाही. तुम्ही उल्लेख केलात ना की राजरत्नने आपली जॉब सोडला. का सोडला माहित आहे? या कारणामुळे. काय म्हणतात माहितीये बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात माझ्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, माझ्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली, माझ्यामुळे तुम्हाला पैसा मिळाला. आता माझी चळवळ चालवायची वेळ आली, तुम्ही घरात लग्न करून आपापल्या संसारात व्यस्त झालात. ही माझी चळवळ पुढे कोण नेणार? सोबत कोण बसलेत माहिती आहे? पाटील साहेब, बॅरिस्टर बसलेत, राजाभाऊ, दादासाहेब गायकवाड बसलेत, इंटेलेक्च्युअल वर्ग बसलाय बाबासाहेबांच्या शेजारी. तरी बाबासाहेब काय म्हणतात? मी दूर दूर पर्यंत बघतो पण मला माझी चळवळ चालवणारा एकही व्यक्ती दिसत नाही, एकही व्यक्ती दिसत नाही. शेवटी काय बोलून गेलेत माहित आहे? जमलं तर हा गाडा मी इथपर्यंत जो आणलाय ना, जमलं तर पुढे न्या, जमत असेल तर पुढे न्या, नसेल तर तिथेच ठेवा. त्याला मागे नेण्याचं काम करू नका, त्याला मागे नेण्याचं काम करू नका. आणि आम्हा लोकांना काय बोलून गेले माहित आहे? शिकलेल्या लोकांना, की माझ्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या. बाबासाहेबांनी 17 मुलं पाठवली की मी एकटा परदेशात शिकून आलो, मला माझ्यामध्ये एवढं विस्डम आलं, तर माझ्यासारखी अजून मुलं बाहेर परदेशात जाऊन शिकून आली तर मला भारतात येऊन मदत करतील, ही चळवळ चालवायला मदत करतील. 17 मुलं बाबासाहेबांनी खास फंड तयार करून रिलीज करून यांना पाठवलं की जा शिका, तिथून येऊन माझी मदत करा. ही लोक लग्न करूनच भारतात आली आणि आपापल्या संसारात व्यस्त झाले. ढुंकून पण बघितलं नाही बाबासाहेबांच्या चळवळीकडे. व्यथित होऊन बाबासाहेब काय म्हणाले माहिती? 18 मार्चला, इन पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. आणि ज्यावेळेस मी, कारण त्याच पढे लिखे लोकांमध्ये आम्ही पण येतो, बाबासाहेब शाळेच्या बाहेर बसले म्हणून आम्ही एसी क्लासरूम मध्ये बसू शकलो. मला काही माझे मित्र आहेत, ते मला ज्यावेळेस बघतात मी त्यांना म्हणतो, अरे तुझं पण देणं लागतं, तू पण तुझ्या पद्धतीने जेवढा वेळ देता येईल तू दे. तो म्हणतो नाही, मी का द्यायचं, मी रिझर्वेशन नाही घेतलं, मी बाबासाहेबांचं कसलंही बेनिफिट नाही घेतलं. म्हणलो ठीक आहे, तू माझ्या समोर ग्रॅज्युएट आहेस, पीजी आहेस, पीएचडी होल्डर आहेस, तुझे आई वडील किती शिकले? तो म्हणतो ते पण शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, चांगल्या पब्लिक सेक्टरमध्ये मॅनेजर पदावर आहेत. ठीक आहे, तुझे आजी आजोबा किती शिकले? ते पण शिकलेले होते, 10वी पर्यंतही शिकले.
ठीक आहे, तुझे पणजी पणजोबा किती शिकले? तो नाही, ते नाही शिकले. का? सगळी बुद्धी तुझ्याच आली आणि तुझे पणजी पणजोबा निर्बुद्ध होते असं आहे का? तो नाही, त्यांना पण बुद्धी होती. मग ते का नाही शिकले आणि तूच का शिकला? तो म्हणतो अरे त्यावेळेस शिकायची कुठे अनुमती होती? तीच अनुमती बाबासाहेबांनी मिळवून दिली. तुम्ही भले रिझर्वेशन घेत असाल किंवा नसाल, तुमच्या शिक्षणासाठी बाबासाहेब लढलेले आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकाचं काम आहे, कर्तव्य आहे बाबासाहेबांची मुवमेंट पुढे घेऊन जाणं. काय आहे मुवमेंट? आता प्रत्येक जण दावा करतो मी बाबासाहेबांची मुवमेंट चालवतो. मग मुवमेंट कोणती? ही मुवमेंट या पानावर लिहिलेली आहे. न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. आम्ही काय करतोय? फक्त राजनैतिक न्याय. आम्हाला फक्त राजनैतिक न्याय हवा. आम्हाला आमचा आमदार पाहिजे, खासदार पाहिजे, आहे ती लढाई आहेच, पण फक्त राजनैतिक न्याय हे बाबासाहेबांची मुवमेंट नाही. बाबासाहेबांनी याच संविधान देतानाही देशवासियांना सांगितलेलं आहे, स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वतंत्र समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलं माहित आहे? बाबासाहेबांना माहित होतं की एखाद दिवशी अशी लोक या देशाच्या संसदेवर आरूढ होतील जी या देशाला संपवायला निघतील, या देशाचं संविधान हटवायची बाता करतील, भूमिका आणतील, या देशाच्या संविधानाला झिरो करतील. मग त्यावेळेस माझी लोक कुठे जातील? आणि म्हणून 1956च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की आता घरातल्या घरात खूप झालं, भारतातल्या भारतात खूप झालं, आता भारताच्या बाहेर जा आणि तुमच्यावर होणारा अन्याय, अत्याचार किंवा तुमचे कसलेही प्रोजेक्ट, तुमचे कसलेही प्लॅनिंग हे इकडच्या प्रधानमंत्र्याकडे मांडण्यापेक्षा जगाकडे मांडा आणि जगातल्या बौद्ध देशांकडे जा. ते बौद्ध देश तुमच्या मदतीला उभे राहतील. आता या बौद्ध देशांकडे कसं जायचं? महार म्हणून, मातंग म्हणून, चांभार म्हणून, ढोळ म्हणून, कोण म्हणून जाणार आहात? या बौद्ध देशांना काय वाटतं? महारांवर जर अत्याचार झाला, दलितांवर जर अत्याचार झाला, त्यामुळे हिंदू का आपस का मामला है, हम क्या करेंगे? त्यांना वाटतं हिंदूंचं आपसातलं भांडण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला जात सोडा का सांगितलं? कारण महार, मातंग, चांभार, ढोळ म्हणून या देशात जर स्वतःची ओळख निर्माण कराल तर राज्याच्या बाहेर पण जाता येणार नाही. देशाच्या बाहेर सोडा, महार ही जात महाराष्ट्रातच सापडेल तुम्हाला. ही बगलच्या कर्नाटकमध्ये पण महार सापडणार नाही. तिथे जाऊन माला मदिगा होऊन जातं. तिकडे जातीचं नाव बदलून जातं, माला, मदिगा. पुढे जाऊन जाटव, कुठे चमार, जातीची नावही बदलतात. त्यामुळे महार आयडेंटिटी जर निर्माण झाली तर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलंय की या देशात महार, मातंग, चांभार, ढोर म्हणून राहिलात तर भारताच्या बाहेर कोणी तुम्हाला विचारणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बौद्ध म्हणून ओळख निर्माण कराल 125 देश तुमच्या स्वागतासाठी तयार आहेत. आता काल सकाळीच मी व्हिएतनामच्या युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्स मधून आलोय. जवळपास 85 देशाची लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. 85 देश, प्रत्येक देशाचे हजार हजार लोक, तरी अशी 85,000 लोक होते. पण सगळे आम्हाला बौद्ध म्हणूनच ओळख निर्माण करून देतात. आम्ही या युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्सला जातो, अकॅडमिक कॉन्फरन्स असते, मोस्टली सगळे प्रोफेसर्स आणि एज्युकेशन फील्ड मधले असतात. आम्ही ज्यावेळेस मधल्या सुट्टीमध्ये एकमेकांशी ओळख करतो, कार्ड्स एक्सचेंज करतो. असं चायनाची डेलिगेट्स 2018ला माझ्या समोर ज्यावेळेस आले, त्यांनी आमच्या गळ्यातला झेंडा बघितला की इंडियाचा झेंडा दिसतोय, ते थांबून त्यांनी आमची चौकशी केली, विच कंट्री? आम्ही सांगितलं इंडिया. काय उत्तर दिलं माहितीये त्यांनी? चायनाच्या त्या बुद्धिस्ट डेलिगेशनने, ओ आंबेडकर्स इंडिया. आजही भारताच्या बाहेर बौद्ध देशांमध्ये या देशाची ओळख मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून होत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून होतो. का? तर त्यांना माहिती आहे सम्राट अशोकानंतर या देशात बौद्ध धर्माला पुनर्जीवित जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज बौद्ध म्हणून आम्ही आमची ओळख निर्माण करायला हवी होती. कुणाच्याही जातीचं मी धर्माचं हे करणार नाही, अपमान करणार नाही, पण आम्हाला करायचं काम कोण करतंय माहित आहे? हे बघा, आय एम
आय एम बुद्धा. हे आय एम बुद्धा फाउंडेशन हे जगामध्ये जाऊन, भारतातली लोक आहेत जगामध्ये जाऊन हे की ते बौद्ध आहेत असा प्रचार करतायत आणि जगातल्या बौद्ध देशांकडनं आणि युरोपियन कंट्रीजकडनंही अनेक फंड्स घेऊन येत आहेत. अनेक देशांमध्ये यांचे आता सध्याचे कार्यक्रम बघा कुठे सुरू आहेत. युनायटेड किंगडम मध्ये सुरू आहेत, जर्मनीमध्ये आहेत, नेदरलँडला आहेत, पार्लमेंटमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. आणि कोण आहेत माहिती आहे? हे काम बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की भारतात खूप झालं, भारताच्या बाहेर जा. जाते कोण? पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री. जायला कुणाला हवं होतं? गायकवाड साहेबांना, आंबेडकरांना, कांबळेला. जातंय कोण? जोशी आणि अग्निहोत्री. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं, बाबासाहेबांनी निर्देश केलेलं काम हे आम्ही फॉलो नाही करत आहोत, ब्राह्मण करत आहेत. बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनवर, बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांवर ते बाबासाहेबांची मूर्ती आणत नाहीत, ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणार नाहीत, मेणबत्ती लावणार नाहीत, अगरबत्ती लावणार नाहीत, पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं वाचन करून त्याच्यावर ते काम करतायत आणि स्वतःची व्यवस्था उभी करतायत. आम्ही काय करतोय? आम्ही ते पुस्तक वाचण्याऐवजी आताही ठेवलेलं आहे मंचावर, त्याची पूजा करतोय. हेच प्रकार 2023 ला झाला. बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला 100 वर्ष झाली होती. आता इथे बसलेल्या कुणी कुणी तो ग्रंथ वाचलाय मला माहिती नाही, कारण तो सामान्य माणसाला वाचून तो कळण्यासारखाही नाही. कारण बाबासाहेबांचा पीएचडीचा थिसिस आहे तो, पीएचडीचा थिसिस. त्या थिसिसवर त्यावेळेचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टला ब्रिटिशरांना वाटलं की या विद्यार्थ्याचे रेकमेंडेशन उपयोगाचे आहेत, म्हणून त्यांनी बाबासाहेबांचे रेकमेंडेशन्स याच्यावर इम्प्लिमेंट केलं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशात उभी केली. हे बाबासाहेबांच्या 1923 प्रॉब्लेम ऑफ रुपीचा परिणाम आहे. त्या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाले. आम्ही ते पुस्तक त्याच्यावर अनालिसिस करण्याऐवजी, स्टडी टूल्स त्याच्यावर, स्टडी ग्रुप्स ऐवजी करण्याऐवजी आम्ही त्या पुस्तकाची एक मोठी प्रतिकृती बनवली आणि त्याच्यासमोर कॅन्डल लावले. आमचं काम संपलं. त्या वर्षी आम्ही हे केलं, निर्णय केला की केवळ बाबासाहेबांच्या पुस्तकांचं पूजा किंवा बाबासाहेबांची पूजा करण्यापेक्षा बाबासाहेबांनी जे लिहिलंय त्याच्यावर वाचन करून त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या ग्रंथावर जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी राहू शकते, मग बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया का उभी राहू शकत नाही? आणि म्हणून मग त्यावेळेस आम्ही या बँकिंग, स्वतंत्र बँकिंग सिस्टमचा त्यावेळेस आम्ही नियोजन केलं, रजिस्ट्रेशनला टाकलं. कोऑपरेटिव्ह बँकेच्या ऍक्ट मध्ये आम्हाला करायचंय म्हणून कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारने आम्हाला सांगितलं की तुम्हाला 10 लोक आणि 15 लोक करून चालणार नाही, तुम्हाला हे इतके हजार लोक लागणार आहेत. आणि मग कधीपासून 2023 पासून, त्याच्या आधीपासून आमची तयारी सुरू होती. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी मी हा विजन सांगितला की आम्हाला स्वतंत्र बँक, स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची आहे. लोक तयार झाली. 2,500 रुपयाचा शेअर लोकांनी विकत घेतला आणि ते सगळे पैसे रजिस्ट्रार कोऑपरेटिव्हच्या सबमिट केले आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं मान्यता आम्ही प्राप्त करून घेतली आणि आज ती बँक आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उभी करत आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती उभी करत आहोत. महाराष्ट्रामध्ये आता ठाणे जिल्ह्याचं झालेलं आहे, मुंबई जिल्ह्याची तयारी झालेली आहे, नागपूरमध्ये मला वाटतं 1 महिन्यामध्ये आता ती ब्रांच सुरू होते, वर्धा होते. मी तुम्हाला लातूरकरांनाही सांगणार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. आमची राजनैतिक व्यवस्था दिसते, पण ज्या समाजाची सामाजिक व्यवस्था नाही, आर्थिक व्यवस्था नाही, त्या समाजाच्या राजकीय व्यवस्थेला काडीचाही अर्थ नाही. 131 मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत तुमचे रिझर्व्ह सीट्स वरनं. नावं तरी माहिती आहेत का तुम्हाला? का नावं माहित नाही? कधी आमच्याबद्दल प्रश्नच विचारले नाहीत. आणि म्हणून ही राजकीय व्यवस्था आमच्या कामाची का नाही? कारण आमच्याकडे सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था नाही. आणि ही आर्थिक व्यवस्था उभी करावी म्हणून आज आम्ही स्वतंत्र बँकिंग सिस्टम उभी करत आहोत. आज तुम्ही एक अनालिसिस करा, एक स्वतःला लॉजिकल प्रश्न विचारा. अडाणी सारखा जगातला
दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत, त्याचे सगळे इंटरनॅशनल व्यवहार चालतात. अडाणी एअरपोर्ट्स आहेत, आता अडाणी रेल्वेज मध्ये उतरलेत, पोर्ट्स आहेत, कितीतरी त्यांची पोर्ट्स आहेत. हा माणूस एखाद्या सरकारी बँकेत स्वतःचा पैसा ठेवत असेल का? एक आंतरराष्ट्रीय श्रीमंत माणूस एखाद्या सरकारी बँकेत, ज्या बँकेचे कर्मचाऱ्यांना साधा कॉम्प्युटर पण ऑपरेट नीट करता येत नाही, अशा बँकेत हा उद्योजक पैसे ठेवेल का? नाही ठेवणार. त्याचे पैसे कुठे आहेत माहित आहे? बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ चायना, स्विस बँक या ठिकाणी एकूण 1 रुपया त्यांनी परदेशात ठेवलेला आहे. पण या देशामध्ये त्याला जर काही उभं करायचं असेल, रेल्वेज, मी फक्त एकाच बँकेचे तुम्हाला अडाणीचे बँक लोनची अमाऊंट नाही, बँक लोन माफ केल्याची अमाऊंट तुम्हाला सांगतो. ही SBIची, द हिंदूची, एक पत्रकार आपण आहातच, द हिंदू हा नावाजलेला इंग्लिश पेपर आहे. आम्ही आमच्या POच्या तयारीला हे पेपर वाचायचो. 2022 ची बातमी आहे, 29 मार्चची. स्टेट बँक ऑफ इंडियाने नवी मुंबई, आमच्याकडे नवी मुंबई एअरपोर्ट तयार होत होता, आता झालेला आहे. तो नवी मुंबई एअरपोर्ट तयार करण्यासाठी अडाणीला किती लाख रुपये लोन दिले माहिती नाही, पण त्यापैकी 12,770 करोड रुपये ते माफ करतायत म्हणून त्यांनी बातमी छापली आहे. कोण? SBI. The SBI has underwritten the entire debt requirement of 12,770 crore for the NMIA project. कारण अडाणी देश हितासाठी चांगलं काम करतायत म्हणून SBI म्हणते की आम्ही तुम्हाला दिलेलं लोन माफ करतो. किती? 12,770 करोड. ही एकच बातमी आहे. बाकी असे अनेक बातम्या आहेत. 62,000 करोड रुपये परत अडाणीचे माफ केल्याची बातमी द इकॉनॉमिक टाइम्सने छापलेली आहे 4 सप्टेंबर 2024. असे एकूण 35,60,000 करोड फक्त SBIने माफ केलेत. ओनली SBI. बाकीचे मला माहिती नाही कोणत्या कोणत्या सरकारी बँकेतनं त्यांनी लोन घेतलंय. ही विचार करा, जर माफ करणारी रक्कम आहे तर ऍक्च्युअल घेतलेली रक्कम किती असेल? ती रक्कम अजूनही कोणाला माहिती नाही. ही फक्त माफ केलेली रक्कम आहे. आता विचार करा, SBI सारख्या बँकेत कुणाचा पैसा असेल? तुम्हा लोकांचा. या देशातले प्रोफेसर्स, टीचर्स, स्टुडंट्स, हाऊसवाईफ, फार्मर्स, प्रत्येकाचा 140 कोटी लोकांचा देश आहे. प्रत्येकानं 100 रुपये तरी ठेवले असतील. 1000 रुपये असतील, 10,000 असतील, 1 लाख असतील. हे सगळे तुमचे पैसे. त्यापैकी मी फक्त शेड्यूल कास्टच्या लोकांची तुम्हाला हे सांगतो, 140 कोटी पैकी आपण स्वतःची 22% जरी पॉप्युलेशन धरलं तरी 30 कोटी होतात. 30 कोटी लोकांनी जर 1000 रुपये जरी ठेवले तरी ते 30,000 कोटी होतात. 30,000 कोटी. हीच SBI बँक. मागच्या वर्षी एक मुलगी माझ्याकडे आली की साहेब, मागच्या 3 वर्षापासून आमच्या इकडे DY पाटील मेडिकल कॉलेज आहे नवी मुंबईला. ती म्हणे मला ऍडमिशन मिळालं, नीट मध्ये मी पास झाली, मला MBBS ची सीटही मिळाली, पण मागच्या 3 वर्षाची फी मी भरली नाही म्हणून मला परीक्षेला बसू देत नाही. म्हणजे किती फीज आहे? 2-4 लाख रुपये असते, 5 लाख असते तर आम्ही ती दिली असते. प्रत्येक वर्षाची 30 लाख रुपये फीज. मागचे 3 वर्ष आणि येणारे 2 वर्ष 1 कोटी 1.5 कोटी रुपये आपण कुठून देणार आहोत? मी त्यांना विचारलं की सरकारची योजना आहे, एज्युकेशन लोनची योजना आहे, तुम्ही SBI मध्ये जाऊन एज्युकेशन लोन घ्या ना. त्यांनी मला SBIचं पत्र दाखवलं. SBIच्या लेटर हेडवर त्यांनी लिहून दिलं, तुमच्याकडे मॉर्गेज ठेवायला काही नाही म्हणून आम्ही तुम्हाला लोन देत नाही. एकीकडे 30 लाख रुपयाचं लोन, जिथे आमची एक विद्यार्थिनी डॉक्टर होणार आहे तिथे SBI आम्हाला 30 लाख रुपयाचं लोन द्यायला तयार नाही, पण ती अडाणीची 35,60,000 करोड रुपये माफ करते. या चूक SBIची आहे का? नाही. आम्ही भरभरून लाईन लावून त्या बँकेला पैसे देतो. आज जसा हा मंच तुम्ही मला बोलण्यासाठी उपलब्ध करून दिला, तसं स्वतः कमवलेला पैसा ठेवण्यासाठी मंच तयार केलात का? नाही. आम्ही कमावतोय आणि ठेवतोय कुठं? जिथे ज्या बँक्स अडाणी अंबानीला फायनान्स करतायत त्यांना भरभरून
आपण देतोय. म्हणजे तुम्ही तुमचं जीवन स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या समाजासाठी नाही, अडाणी अंबानीसाठी जगताय. कमवताय तुम्ही आणि तुमच्या पैशाचा वापर अडाणी अंबानी बसल्या बसल्या करतोय. आणि म्हणून आम्ही विचार केला की स्वतंत्र एक अर्थव्यवस्था असली पाहिजे. यापुढे आम्ही राजकारणात बरीच राजकारणी मंडळी इथे बसलेली आहे. अनेक राजकारणामध्ये घोषणाबाजी होतात, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा. मग मी विचार करतो, कारण मी फायनान्सचा विद्यार्थी आहे, पीएचडी माझी फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये झाली. आणि म्हणून मी विचार केला की ही घोषणा जसं तुम्ही राजकारणामध्ये देता तसंच अर्थकारणामध्ये का देत नाही. जिस तरह से वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, उसी तरह से नोट हमारा और बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारी होनी चाहिए. विचार करा, 22%, 27%, 30% अनेक राज्यांची लोकसंख्या जर आपण आयसीची विचारात घेतली, एवढी लोक आमची आहेत. आणि आम्ही आमचा एक साधा डॉक्टर तयार करू शकत नाही आहोत. आणि म्हणून एक स्वतंत्र अर्थव्यवस्था उभं करण्याचं काम आम्ही सुरू केलं. सध्या आत्ताच 1 वर्ष फर्स्ट ऑडिट रिपोर्टच आम्ही देणार आहोत सरकारला. आता एक 5 फायनान्शियल इयर्स मध्ये आम्ही असं स्वप्न घेऊन चाललेलो आहोत. आज जरी ही बाल्यावस्थेत असली, येणाऱ्या 5 वर्षात ज्या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया उभी आहे, ज्या पद्धतीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया उभी आहे, हे जे राष्ट्रीयकृत बँका आज या देशात आहे, त्याच्याच बरोबरीने डॉक्टर BR आंबेडकर बँक या देशात उभी राहील, असं स्वप्न घेऊन चाललेलं. ही कोऑपरेटिव्ह असल्यामुळे तुमचं सहकार्य गरजेचं आहे. कोऑपरेटिव्ह तत्वावर नसती, प्रायव्हेट बँक असती तर आमच्या परिवारानंच ती उभी केली असती आणि सगळा तुमचा ठेवलेला पैसा आमच्या परिवाराला गेला असता. म्हणून आम्ही प्रायव्हेट कंपनीज ऍक्ट मध्ये ही नोंदणी नाही केली, कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये केली. माझा हिस्सा किती आहे माहिती आहे? 2,500 रुपये. माझ्या पत्नीचा 2,500. माझ्या मुलीला शेअरही घेता आला नाही कारण ती अंडर एज आहे. फक्त 2-5,000 रुपयापर्यंतचाच माझा शेअर आहे. आमचं जे परिवार आहे, संपूर्ण वंशावळ, रामजींपासून, मालोजींपासून, त्यांच्या आधीपासून सगळा परिवार, यानं कधी स्वतःच्या परिवारासाठी काम केलं नाही, आमच्या समाजाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काम केलं. आणि म्हणून त्याच परिवाराचं तेच रक्त, तोच DNA आमच्यामध्ये असल्यामुळे मी विचार केला की येणार राजकीय मंडळी जरी इथे बसली असली तरी मला एक असा समाज तयार करायचा आहे. देशापुरतं मी आज बोलण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नाही आहे. मी जरी किती उदार मन ठेवलं तरी रियालिटी काय हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून मी विचार केला, कमीत कमी मी माझ्या समाजाचा तरी विचार करू, कमीत कमी मी माझ्या लोकांचा विचार करू. म्हणून मी येणाऱ्या, माझं डोळे बंद होईपर्यंत मी या बौद्धांना इतकं सक्षम करणार आहे की कोणाचंही राज्य असू द्या, या देशावर कुणाचंही सरकार असू द्या, मोदीचं असो किंवा गांधीचं असो, या देशातल्या एकाही बौद्धाला कुणाच्याही दारावर जायची गरज लागणार नाही, असा समाज आम्हाला तयार करायचा. कधी बघितलं का तुम्ही ख्रिश्चन डेलिगेशनला प्रधानमंत्र्याच्या पुढे करताना? कधी बघितलं का जैनांना, नागाबाबा जैनांना प्रधानमंत्री पाया पडायला जातो? कधी बघितलं जैन मुनी प्रधानमंत्रीसाठी थांबलाय? असाच चित्र आम्हाला उभं करायचं आहे. एक दिवस असं येईल की या देशाचा प्रधानमंत्री आमच्या चिवरधारी बौद्ध भिक्षूच्या पाया पडत असेल, असं चित्र आम्हाला उभं करायचंय. ते कधी होईल? ज्या दिवशी आम्ही सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्राप्त करू, त्या दिवशी राजकीय न्याय तुमच्या पाठीपाठी येईल. अमित शाह जैन आहे, पॉप्युलेशन 0.4%. अमित शहाची लोक, अमित शहाचा समाज सरपंच पण बनू शकत नाही. सरपंच का? कारण वोट्स नाही आहेत. तेवढे वोट्स मिळाले तर जैनांचा मंत्री, मुख्यमंत्री, सरपंच बनेल. पण त्यांची सामाजिक न्यायाची लढाई आहे, त्यांची आर्थिक व्यवस्था आहे आणि सामाजिक न्याय, आर्थिक न्याय त्यांच्याकडे असल्यामुळे राजकीय पोस्ट त्याच्या पाठीपाठी चालत आली आणि होम मिनिस्टर झाला, गृहमंत्री झाला. आमची जैनांमध्ये सांगा किती जाती येतात? आहे कोणती ऐकली की हा जैन, तो जैन? जैन आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला
त्याच महावीराचा समकालीन बुद्ध दिला का? तर ज्या दिवशी तुम्ही बुद्ध व्हाल तर फक्त बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा, फक्त बौद्ध म्हणून. आणि म्हणून आम्हाला ही सामाजिक आर्थिक बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या काय सांगितली बाबासाहेबांनी माहित आहे आम्हाला? काय शिकवतात लहानपणापासून? व्हॉट डू यू मीन बाय डेमोक्रेसी? ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. बाबासाहेब म्हणतात मी नाही मानत. लोकशाहीची बाबासाहेबांची व्याख्या काय? कुणाचाही रक्तपात न होता देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये आमूलाग्र जीवनामध्ये बदल घडून आणणं म्हणजे खरी लोकशाही आहे का? या डेफिनेशन प्रमाणे, बाबासाहेबांच्या डेफिनेशन प्रमाणे भारतात लोकशाही आहे का? 1950ला देशाला संविधान मिळाला, 75 वर्ष झाली. आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात बदल झालाय का? रक्तपाताशिवाय नाही. आणि म्हणून आम्हाला ही बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही कमीत कमी बाबासाहेबांच्या अनुयायींनी तरी ही फॉलो केली पाहिजे आणि ती उभी करून दाखवली पाहिजे. जग तुमच्यापर्यंत यायला तयार आहे. माझं भांडण होतं RSSच्या लोकांशी, डायरेक्ट आम्हाला भिडावं लागतं तिथे सांगावं लागतं की हे बौद्ध नाहीत, तिथे सांगावं लागतं हे बुद्धिस्ट नाहीत, आम्ही खरे बौद्ध आहोत. आमची लोकसंख्या तिथे परदेशात रिप्रेझेंटेशन मध्ये 0 आहे. बुद्ध भरभरून देतोय. सांगा नीतू अंबानीला काही गरज आहे का? काय गरज आहे? नीतू अंबानी सारखी एवढी श्रीमंत स्त्री, तिला काय गरज आहे? पण तरी ती परदेशात जाऊन काय सांगते? आय केम फ्रॉम अ लँड विच बिलॉंग्स टू बुद्धा. काय सांगते? मी भारतातून आली आहे, भारत बुद्धाचा देश आहे. काय गरज आहे तिला? पैसे अफाट आहेत तरी परदेशात, कारण त्यांना माहित आहे सगळे बौद्ध देश आम्हाला बिझनेस देतील, पैसा देतील, फंड देतील, म्हणून ते या देशाला परदेशात जाऊन सांगतात की बुद्धाचा देश आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना जाऊन ओरडून सांगा की आम्ही बुद्ध देशातून आलो तर आम्ही बौद्ध आहोत. मग आम्ही कुठे जातो माहित आहे? नीतू अंबानी, नरेंद्र मोदी, योगी बुद्धाच्या समोर चोळी पसरून उभे आहेत आणि बुद्ध भरभरून देतोय. कालच्या आमच्या कॉन्फरन्समध्ये नरेंद्र मोदीजींचा इंडियाहून संदेश आला आणि तो वाचण्यात आला. किरण रिजिजू यांनी तो वाचला. म्हणजे प्रधानमंत्री बौद्ध देशांना शुभेच्छा पाठवून देत आहेत आणि आम्ही मरियाई, खंडोबा, आम्ही त्याच्या रांगेत उभे आहोत की आम्हाला काहीतरी मिळेल. बुद्धाच्या लाईनीत कोण उभं आहे? पल्लवी जोशी. बुद्धाच्या लाईनीत कोण उभं आहे? विवेक अग्निहोत्री. बुद्धाच्या लाईनीत कोण उभं आहे? नीतू अंबानी. भरभरून बुद्ध देतोय आणि आम्ही वर्षानुवर्ष मरियाई आणि खंडोबाच्या लाईनीत उभे आहोत. अजून परिस्थिती जैसे ते आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी या संविधानाला का दिलं? संविधान जर अंमलात आला नाही तर कमीत कमी तुम्ही बुद्धाच्या मार्गाने जा आणि स्वतःची प्रगती तिथून करून घ्या. आज आम्हाला स्वतंत्र, मी अजूनही आठवतोय 2018ला ज्यावेळेस मला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या मंचावर बोलण्यासाठी 4 मिनिटं मिळाली होती. 4 मिनिटात काय बोलणार आहे माणूस? तरी मी सांगितलं 4 मिनिटं तर 4 मिनिटं, पण माझं प्रेझेंटेशन तिथे सगळ्यांना आवडलं. 4 मिनिटाचं भाषण 10 मिनिटावर चाललं आणि शेवटी मला युनायटेड नेशनच्या सेक्रेटरीने, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या सेक्रेटरीने विचारलं की ठीक आहे तुमचं प्रेझेंटेशन खूप छान आहे, आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी, इंडियासाठी? आम्ही त्यांना सांगितलं मी तुमच्यासाठी इथे तुमच्याकडे बुद्धाच्या मूर्त्या मागायला आलो नाही, कारण आमच्याकडे आता एक चळवळ सुरू झाली बुद्धाच्या मूर्त्या मागणं. मी पाटील साहेबांकडे गेलो. ही परिस्थिती मला प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये बघायला आवडेल. आज काय होतंय, आम्ही बुद्ध विहार बनवतोय आणि मग थायलंडहून मूर्त्या आणतो, थायलंडहून मूर्त्या मागवतो. माझ्याकडे किती रिक्वेस्ट असतात, थायलंडची मूर्ती द्या. मला दुःख होतं. दुःख या गोष्टीचं होतं की ज्या देशाने जगाला बुद्ध दिला तो बुद्ध आम्ही जगाला मागतोय की आम्हाला बुद्ध द्या. आज इतकी सुंदर मूर्ती बुद्धाची राजस्थानहून एकाच मार्बलमध्ये बनवलेली मी सरांच्या त्या पटांगणात बघितली, बुद्ध विहाराच्या रूपामध्ये बघितली. मी विचार केला की हीच मूर्ती केवळ वेगवेगळ्या राज्यात नाही तर वेगवेगळ्या देशातही भारताच्या मूर्त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, असा चित्र या देशात उभं राहिलं पाहिजे.
आम्ही इतर देशातल्या इतर संस्कृतीतल्या बुद्धाच्या मूर्त्या इथे आणतोय. बुद्धिझम मध्ये खूप संस्कृती आहेत. थेरवाद, महायान, हीनयान, वज्रयान अनेक आहेत. बाबासाहेबांनी हे सगळे नाकारून एक सायंटिफिक बुद्ध आम्हाला दिलेला आहे. सोशल जस्टिसवर आधारित, नैतिकतेवर आधारित बुद्ध आम्हाला दिलेला आहे. आणि त्या पद्धतीचा बुद्ध आपल्याला जगात दिला पाहिजे. आम्ही जगातला बुद्ध इथे आणतोय. आता काल आम्ही 1000 हात असलेला बुद्ध बघितला. 1000 हात आहेत. त्याच्या मागे एक लॉजिक आहे की बुद्ध 1000 हाताने देतोय. इथं येऊन त्याला काय करतील? त्याच्या समोर आमच्या बाईच्या अंगातही येईल. हो, त्यांना त्याचं नॉलेज माहिती नाही. मी एक दृश्य बघितलं होतं लॉकडाऊन मध्ये. कोणत्या तरी मंदिराच्या बाहेर ते पेंग्विन ठेवले होते. ते डस्टबिन असतात, पेंग्विनचे डस्टबिन. भारताच्या स्त्री इतक्या देवभोळ्या, त्यांना वाटलं हाही कोणता तरी देव आहे. जे त्याच्या डोक्यावर पाणी टाकतात आणि त्याच्या पाया पडतायत. आमच्या स्त्री उद्या त्या 1000 हात असलेल्या बुद्धाला काहीतरी अवतार समजतील. त्यांना काय माहिती की 1000 हाताने द्यायला बसताय तुम्हाला. त्यांना त्याच्या मागचं उदाहरण नाही माहिती. आमची लोक उद्या परदेशातले बुद्ध आणायला लागले. 6 हातातला बुद्ध, 8 हाताचा बुद्ध, 4 डोक्याचा बुद्ध. त्यांना काय माहिती उद्या जाऊन आमचाही बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा कुठेतरी त्याचा विसर पडेल. आणि म्हणून आम्हा लोकांना बाबासाहेबांनी दिलेला सोशल जस्टिसवर आधारित, मॉरॅलिटीवर आधारित बुद्धिझम या देशात उभं करायचं. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून, म्हणजे जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो, आज संविधानाचा सन्मान सभा आहे. या सन्मानासाठी बाबासाहेबांची एक आठवण सांगतो आणि थांबतो, कारण मला पुन्हा 10 तास प्रवास करून उद्या सकाळी 7 ला निघायचं. बाबासाहेब आंबेडकर देशाचं संविधान सभेचं शेवटचं भाषण बाबासाहेबांनी केलं. 25 नोव्हेंबर 1949 ला दिल्लीच्या अलीपूर रोडच्या बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेले. बाबासाहेबांची आराम खुर्ची होती. आराम खुर्चीवर बसले, डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शेजारी नानकचंद रत्तू बाबासाहेबांचे सचिव उभे होते. त्यांनी बघितलं बाबासाहेब रडतायत. का रडत असतील आणि कसं उठवू आणि कसं विचारू ही हिंमत होईना. म्हणून नानकचंद रत्तूंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाजवळ बसले, युक्ती केली. पायाजवळ बसून पाय चेपत चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला, बाबा साहब आपको किस बात का दुख है, क्यों रो रहे हो? बाबासाहेबांनी डोळे उघडले. डोळे उघडून बाबासाहेबांनी रत्तूला सांगितलं, रत्तू आज मुझे मेरे बेटे की याद आ गई. मेरा बेटा राजरत्न, माझं जे नाव आहे पाटील साहेब, हे माझ्या आजोबाचं नाव आहे. आजोबाचं म्हणजे बाबासाहेबांचा मुलगा होता राजरत्न. असं नातं बघायला गेलात तर बाबासाहेब म्हणजे पणजोबा आणि पणजोबाचा मुलगा म्हणजे माझा आजोबा. हा राजरत्न 2.5 वर्षाचा असताना याला डबल न्यूमोनिया झाला होता. आणि त्यावेळची अस्पृश्यता 1926. बाबासाहेबांचा राजरत्न डबल न्यूमोनियानं तापानं घरात फणफण पडलेला आहे. पण कोणीही डॉक्टर त्याला हात लावायला तयार नाही. बाबासाहेब म्हणतात आता तर माझी परिस्थिती चांगली आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पैसे देऊन साधी एक गव्हर्नन्स त्याला हात लावायला तयार नाही. बाबासाहेबांनी विचार केला किती दिवस या तापानं फणफणत असलेल्या मुलाजवळ बसून राहावं. म्हणून बाबासाहेब त्यांच्या कामाला बाहेर पडले. हायकोर्टात गेले. हायकोर्टात पोहोचले न पोहोचले घरून माता रमाईंनी निरोप पाठवला की बाबासाहेब जिथे कुठे असाल ताबडतोब घरी या. हायकोर्टात पोहोचलेले बाबासाहेब, त्यांना लक्षात आलं घरून असा संदेश आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी बरं वाईट झालंय. मी डबल निमोनियानं तापानं फणफणत असलेला माझा मुलगा घरी सोडून आलोय, नक्की त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल. बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली. त्या हायकोर्टाच्या दारातून टांगा केला आणि त्या दादर परळच्या चाळीच्या दारासमोर येऊन हा टांगा थांबला. बाबासाहेब पळत पळत आपल्या त्या 10x10च्या खोलीत गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं. कुशीत उचलून त्याला प्रेम करू लागले, लाड करू लागले. आणि लाड करता करता बाबासाहेबांच्या लक्षात आलं की अरे हा मुलगा तर कधीच मेलाय, आता कधीच गेलाय. आणि त्यावेळेस बाबासाहेब ओक्सा भोक्षी रडले. भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत होते. बाबासाहेबांना त्या अवस्थेत कोणत्याही कार्यकर्त्याने बघितलेलं नव्हतं. आता बाबासाहेबांना शांत कसं करायचं? बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र मालू पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबा साहेबा आता मुलाच्या शरीरावर अंत्यविधी केला पाहिजे.
त्या मुलाचा शेवटचा अधिकार आहे की बापाच्या पैशातून शेवटचा वस्त्र कपडा हा त्याच्या शरीरावर चढवला पाहिजे. तो आणायसाठी पैसे द्या. बाबासाहेबांनी खिशात हात घातला. खिशात हात घातल्यानंतर बाबासाहेबांच्या हाताला एकही पैसा लागला नाही. त्यावेळेस बाबासाहेब पुन्हा ढसाढसा रडायला लागले. शेजारी माता रमाई उभ्या होत्या. माता रमाईंच्या लक्षात आलं की या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या शरीरावर अंतिम वस्त्र जे टाकायचे ते टाकण्यासाठी पैसा नाही. माता रमाईने अंगावरची साडी फाडली आणि त्या राजरत्नाच्या शरीरावर कफन म्हणून टाकले. हा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिल्यानंतर आठवला. बाबासाहेब रत्तूला म्हणतात, रत्तू एक समय था कि मेरा बेटा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसके शरीर पर कफन तक डाल नहीं सका. बिना कफन के मेरे बच्चे को, मेरे राजरत्न को इस दुनिया से जाना पड़ा. लेकिन रत्तू मेरे लोगों को जाकर बताना, माझ्या लोकांना जाऊन सांग, मी त्यांच्यासाठी असा संविधान तयार केलाय, मी त्यांच्यासाठी अशी तरतूद केली आहे, मी त्यांच्यासाठी असा कायदा तयार केलाय की मेरा आने वाला हर एक बच्चा, माझा येणारा प्रत्येक मूल हे सुटा बुटात टाय कोटात जन्म घेईल अशी व्यवस्था मी या देशामध्ये तयार केलेली आहे. या देशाचं संविधान म्हणजे 395 कलमांचा ग्रंथ नव्हे. या देशाचं संविधान म्हणजे तुमची आमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था बाबासाहेबांनी आम्हाला निर्माण करून दिलेली आहे. आणि म्हणून आज या देशाचं संविधान, याचा सन्मान प्रत्येक भारतीयानं केला पाहिजे. प्रत्येक भारतीयानं. ज्या देशामध्ये संविधान नाही त्यांना विचारा ते किती मोठ्या प्रमाणात त्यांच्या देशामध्ये हिंसा आहे. आज 140 कोटी लोक, आज मी इथे लातूरमध्ये आहे, इकडची बोली भाषा वेगळी, इकडचं राहणीमान वेगळं. विचार करा, एवढा मोठा भारत, 100 किलोमीटरवर राहणीमान बदलतं, भाषा बदलते, कल्चर बदलतो, तरी देखील 140 कोटी लोक आज सुखाने या देशात राहत आहेत. ते केवळ भारताच्या संविधानाची देण आहे, केवळ भारताच्या संविधानाची. आणि म्हणून आज या संविधानाचा सन्मान प्रत्येक नागरिकानं केला पाहिजे. बाबासाहेबांनी या संविधानात देताना काय सांगितलंय की आधी मी हिंदू आहे, आधी मी बौद्ध आहे, आधी मी ख्रिश्चन आहे, आधी मी मुसलमान आहे, ही भावना स्वतःमध्ये निर्माण होऊ देऊ नका. आधी मी भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे, ही भावना स्वतःमध्ये निर्माण करा. बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या जाती आणि इतक्या धर्माच्या देशाच्या लोकांना एक संघ बांधलं, ती एक आयडेंटिटी दिली इंडियन म्हणून. आणि त्यातही बाबासाहेबांनी आम्हाला एक आयडेंटिटी दिली की स्वतःची आयडेंटिटी बुद्धिस्ट निर्माण करा. बस एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि बाबासाहेबांची अर्थव्यवस्था या देशामध्ये उभं करण्यासाठी निलंग्याची लोक, लातूरची लोक, महाराष्ट्राची लोकही मला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. आणि या डॉक्टर बी आर आंबेडकर या बँकेचे शेअर 2500 रुपीजचा शेअर आहे, 110 रुपये हे सरकारला जातात, म्हणजे 2610 पैकी 2500 तुमच्याच खात्यात परत जातात. अशा पद्धतीने प्रत्येकानं एक शेअर 2500 रुपयाचा शेअर आपल्या स्वतःचा तयार करून घ्या आणि ही बँक तुमच्या लातूरमध्ये, निलंग्यामध्ये उभी करा. या अपेक्षेने मी आपलं हे भाषण आवर्त घेतो. आपण सगळ्यांनी मला ऐकलं आणि मंचावरील सगळ्या मान्यवरांनी त्यांचं भाषण कट करून किंवा अनेकांनी भाषण न करून त्यांचा भाषणाचा वेळ मला दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निलंगा जिल्हा लातूर याचे संपूर्ण पदाधिकारी, धमानंद काळेजी असेल, रामलिंग साळगेजी असतील, दिगंबर सूर्यवंशी जी असतील, गोविंद सूर्यवंशी जी असतील, संजय सोनकांबळे असतील, प्रकाश गायकवाड असतील, दयानंद कांबळे असतील, मिलिंद कांबळे असतील, दत्ताभाऊ सूर्यवंशी, दीपक चोपणे, निलेश गायकवाड, उद्धव मेकले, ही संपूर्ण उत्सव समिती आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि आपण सगळ्यांनी मला वेळ दिलात आणि ऐकलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद. सगळ्यांनी एकदा उठून आपण